नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे आपण मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत. ठीक आहे, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. हेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार रिपीट होत असतात. ठीक आहे, चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, क्रिकेटमध्ये LBW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? क्रिकेटमध्ये LBW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? कशाचे आहे तर बघा, लेग बिफोर विकेट. पर्याय क्रमांक ए, लेग बिफोर विकेट हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता लेग बिफोर विकेट हे नेमकं काय आहे तर थोडंसं समजून घेऊया. मित्रांनो, जेव्हा गोलंदाज एखादा चेंडू फेकतो फलंदाजाच्या दिशेने, तर तो चेंडू जर एक बरोबर जाऊन 3 स्टंप असतात जे मागे फलंदाजाच्या, त्या स्टंपांवर जर लागणार असेल बरोबर जाऊन, आणि तेव्हा चेंडूला बॅट न लागता जर तो फलंदाज असेल त्याचं कोणतंही अंग लागलं, विशेषतः पाय, तर LBW या नियमानुसार त्याला बाद केलं जातं. ठीक आहे, कारण त्याने स्टंपवर जाणारा चेंडू स्वतःच्या बॅटने न अडवता स्वतःच्या अंगाने अडवला आहे असं गृहीत धरलं जातं आणि त्याला बाद ठरवलं जातं. ठीक आहे, हा जो नियम आहे, या नियमाचा उद्देश फलंदाजाला चेंडू अडवण्यासाठी पायाचा वापर करण्यापासून रोखणे आहे. या नियमात स्टंप व बॉल या दरम्यान बॅट जर बॉलला अडवण्यास हुकली व शरीराच्या कोणत्याही अंगाने जर तो बॉल अडवला तर तो संबंधित खेळाडू बाद ठरविला जातो. या नियमाची सुरुवात 1774ला झालेली आहे. 1774 मध्ये या नियमाची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, लेग बिफोर विकेट LBW. त्यानंतरचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? कोठे झालेला आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे, भगूर गावात. ठीक आहे, भगूर गाव आहे त्या ठिकाणी नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झालेला आहे. आता कधी विचारला तर 28 मे 1883. ठीक आहे, 28 मे 1883 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि मृत्यू जर विचारला तर 26 फेब्रुवारी 1966. 26 फेब्रुवारी 1966ला त्यांचा मृत्यू झालेला आहे मुंबई या ठिकाणी. यांची महत्त्वाची पुस्तकं विचारली जातात, त्यामध्ये मोस्ट रिपीटेड आहेत बघा, 1857चे स्वातंत्र्य समर, त्यानंतर माझी जन्मठेप, त्यानंतर काळे पाणी. ठीक आहे, हे 3 जे पुस्तक आहेत ते मोस्ट रिपीटेड आहेत पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर 1904 मध्ये विनायक दामोदर सावरकरांनी गणेश दामोदर सावरकर या त्यांच्या भावाच्या सहकार्याने अभिनव भारत संघटनेची स्थापना केली. ठीक आहे, 1904 मध्ये हा प्रश्न देखील पोलीस भरती तुम्ही खूप वेळा पाहिलेला असेल. ठीक आहे, 1904 मध्ये. आपलं मूळ उत्तर काय? विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला पाठ झाले की नाही हे समजण्यास माहिती किंवा मदत होईल. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? कोठे झाली होती तर पुणे या ठिकाणी झाली होती. पर्याय क्रमांक सी, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना पुण्यामध्ये 6 फेब्रुवारी 1956ला 6 फेब्रुवारी 1956ला पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात झाली होती. ठीक आहे, टिळक स्मारक मंदिरामध्ये झाली होती. मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुणे येथे टिळक स्मारक मंदिरात झाली होती. आता या समितीचे अध्यक्ष जर विचारले तर होते केशवराव जेधे. ठीक आहे, केशवराव जेधे हे या समितीचे अध्यक्ष होते. यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ उभी राहिली, ज्यामध्ये जवळपास 107 जण हुतात्मे झाले होते. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, लखनौ हे शहर कोणत्या नदी तीरावर वसले आहे? कोणत्या नदी तीरावर आहे तर गोमती. लखनौ हे जे शहर आहे ते गोमती नदीवर वसलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी यमुना आहे बघा ऑप्शनमध्ये. यमुना तीरावर महत्त्वाची शहर आहेत बघा, दिल्ली, मथुरा, आग्रा, इटावा. ठीक आहे, त्यानंतर गंगा नदी आहे. गंगा नदीवर तीरावर आहेत हरिद्वार, ऋषिकेश, कानपूर, प्रयागराज, वाराणसी, पटना. ठीक आहे, शरयू नदी किनारी आहे अयोध्या. ठीक आहे,
त्यानंतर प्रश्न आहे, भारताच्या इतिहासामध्ये भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सर्वात पहिली जॉईंट स्टॉक कंपनी कोणी सुरू केली? कोणी सुरू केली होती? तर डचांनी सुरू केली होती. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी डच उत्तर असणार आहे. 1605 मध्ये, ठीक आहे, 1605 वर्ष लक्षात ठेवा. 1605 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीने आंध्र प्रदेशमधील मच्छलीपट्टणम या ठिकाणी ही कंपनी सुरू केली होती. भारतातील पहिली जॉईंट स्टॉक कंपनी, ठीक आहे, डचांनी सुरू केली होती, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, रॉयल इंडियन नेव्हीच्या कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तलवार, ठीक आहे. तलवार या नौकेवरील नेव्हीच्या सैनिकांनी संप पुकारला होता 1946 मध्ये आणि मुंबई या ठिकाणी, ठीक आहे. तलवार नौका आणि ठिकाण मुंबई. त्यानंतरचा प्रश्न, सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश. सेला हा जो बोगदा आहे तो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे, कामेंग जिल्ह्यात, ठीक आहे, कामेंग जिल्ह्यात हा बोगदा आहे. हा जो बोगदा आहे तो 13,000 फूट, सुमारे 13,000 फूट उंचीवर बनवण्यात आलेला आहे. जगातील सर्वात लांब 2 लेन असलेला बोगदा जर विचारला, जगातील सर्वात लांब 2 लेन असलेला बोगदा, तर सेला उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, त्या दृष्टीने अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत पेमा खांडू, राज्यपाल लक्षात ठेवायचे आहेत कैवल्य परनायक आणि राजधानी इटानगर, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, IT ॲक्ट 2000 किंवा माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? कोणत्या? तर सायबर गुन्हे, ठीक आहे, सायबर गुन्हे यांना आळा घालण्यासाठी IT ॲक्ट 2000 या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? वेंगुर्ला या ठिकाणी आहे, वेंगुर्ला. पर्याय क्रमांक ए वेंगुर्ला. त्यानंतर प्रश्न आहे, मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी? टेबल टेनिस. पर्याय क्रमांक बी टेबल टेनिस उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या? सामवेद, ठीक आहे, सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख आढळून येतो. जर विचारलं जगातील सर्वात प्राचीन वेद कोणता, तर ऋग्वेद उत्तर द्यायचं आहे. ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन वेद आहे. त्यानंतर प्रश्न, वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? कोणती आहे? तर आर्य समाज. पर्याय ए आर्य समाज ही जी संस्था आहे तिचं हे ब्रीदवाक्य होतं वेदांकडे परत चला किंवा बॅक टू द वेदाज, ठीक आहे. आता आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा देखील प्रश्न खूप वेळा विचारला जातो. दयानंद सरस्वती, ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी ब्राह्मो समाज आहे याची स्थापना केली होती राजा राममोहन रॉय 1828 मध्ये, ठीक आहे, 1828 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आता यांना राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली हे आपण मागे एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? या ठिकाणी सत्यशोधक समाज आहे पोलीस भरतीत वारंवार रिपीट होणारा, याची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे 1873 मध्ये, ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचा उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे क्रम लावा. आता या ठिकाणी सर्वात उच्च गुणवत्ता कोणत्या कोळशाची असते? तर अँथ्रासाइट, त्यानंतर बिटुमिनस, त्यानंतर लिग्नाइट आणि शेवटी सर्वात कमी गुणवत्ता असते पीठ. त्यामुळे उत्तर असणार आहे अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ. जर कमी गुणवत्तेकडून उच्च गुणवत्तेकडे विचारलं असतं तर पीठ, लिग्नाइट, बिटुमिनस, अँथ्रासाइट उत्तर दिलं असतं आपण, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन पोलो ही मोहीम कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी राबवण्यात आली होती?
कोणते? तर हैदराबाद. पर्याय ए हैदराबाद उत्तर असणार आहे. ऑपरेशन पोलो ही मोहीम आहे ती हैदराबाद आपल्या भारतात विलीन करण्यासाठी राबवण्यात आली होती. आता मित्रांनो नेमकं काय प्रकरण आहे बघा. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, परंतु त्यानंतरही हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान हा हैदराबादला स्वतंत्र प्रदेश ठेवण्यावर ठाम होता. तो भारतात हैदराबाद विलीन करण्यासाठी तयार नव्हता. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात भारतीय सेनेने 1948 मध्ये, ठीक आहे, 1948 मध्ये या ऑपरेशन पोलोला लॉन्च केले व फक्त 5 दिवसात निजामाला हरवून हैदराबाद आपल्या भारतामध्ये विलीन केले. ठीक आहे. तर ऑपरेशन पोलो समजलेलं आहे तुम्हाला, 1948 मध्ये राबवण्यात आलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याद्वारे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? केव्हा साजरा केला जातो? 21 जून. दरवर्षी 21 जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो. आता या ठिकाणी 21 जुलै आहे, या दिवशी राष्ट्रीय जंक फूड दिन साजरा केला जातो. जंक फूड म्हणजे जे आपण समोसे, वडापाव, मंचुरियन जे खातो त्याला जंक फूड असं म्हटलं जातं आणि त्याचा दिवस आहे 21 जुलै राष्ट्रीय. ठीक आहे. 21 मे या दिवशी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. 21 मार्चला जागतिक वन दिन किंवा जागतिक कविता दिन साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते? या ठिकाणी पहिले सर्वांना माहीत असतात, आताचे सर्वांना माहीत असतात, पण दुसरे तिसरे मोस्टली कोण वाचत नाही. तर मित्रांनो दुसरे विचारलेले आहेत. तर उत्तर असणार आहे मारोतराव कन्नमवार. ठीक आहे. पर्याय डी, मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. आता याच्याशी रिलेटेड 2-3 प्रश्न आणखी विचारले जातात, ते कोणते? तर बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे दुसरे मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतदादा नाईक. ठीक आहे. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री तर शरद पवार. ठीक आहे. 38व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. आतापर्यंतचे ते सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत शरद पवार, 38व्या वर्षी झाले होते. त्यानंतर दुसरे तरुण आहेत बघा देवेंद्र फडणवीस, ते 44व्या वर्षी झाले होते. ठीक आहे. काही विद्यार्थी म्हणतात देवेंद्र फडणवीस हे सर्वात तरुण व्यक्ती आहेत मुख्यमंत्री बनणारे, पण तसं नाही. शरद पवार 38व्या वर्षी झाले होते आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा 44व्या वर्षी झाले होते. ठीक आहे. आता सर्वात कमी काळ मुख्यमंत्री असणारे जर विचारले तर देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. सर्वात कमी काळ मुख्यमंत्री असणारे व्यक्ती देवेंद्र फडणवीस. तसेच सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असणारे वसंतदादा नाईक. ठीक आहे. हे मुख्यमंत्री पदावर विचारले जाणारे काही प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 16 प्रश्न पाहिलेले आहेत, ज्या 16 प्रश्नामधून आपण इतर 30 ते 40 असे मिळून 50 ते 60 प्रश्न या व्हिडिओमधून आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपण या व्हिडिओची रिव्हिजन पाहूया, ज्यामध्ये तुम्हाला मी प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करायचं आहे आणि 16 पैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमली ते कमेंट करून सांगायचं आहे. याद्वारे तुम्हाला हा व्हिडिओ किती समजलेला आहे हे समजण्यास मदत होईल. चला तर रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, क्रिकेटमध्ये LBW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? योग्य उत्तर असणार आहे लेग बिफोर विकेट. त्यानंतर प्रश्न आहे, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. त्यानंतर प्रश्न आहे, लखनौ हे शहर कोणत्या नदी तीरावर वसले आहे? उत्तर असणार आहे पर्याय ए, गोमती. त्यानंतरचा प्रश्न, भारताच्या इतिहासामध्ये भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सर्वात पहिली जॉईंट स्टॉक कंपनी कोणी सुरू केली? उत्तर असणार आहे पर्याय बी, डच. त्यानंतरचा प्रश्न, रॉयल इंडियन नेव्हीच्या कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला? उत्तर असणार आहे पर्याय बी, तलवार, मुंबई.
त्यानंतर प्रश्न आहे सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे? उत्तर असणार आहे पर्याय सी अरुणाचल प्रदेश. त्यानंतर प्रश्न IT ॲक्ट 2000 कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? उत्तर आहे पर्याय बी सायबर गुन्हे. त्यानंतरचा प्रश्न काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय ए वेंगुर्ला. त्यानंतरचा प्रश्न मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय बी टेबल टेनिस. त्यानंतरचा प्रश्न कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सामवेद. त्यानंतरचा प्रश्न आहे वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? याचं उत्तर आहे पर्याय ए आर्य समाज. त्यानंतरचा प्रश्न गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचा उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे क्रम लावा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए अँथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीठ. त्यानंतरचा प्रश्न ऑपरेशन पोलो ही मोहीम कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी राबवली होती? याचं उत्तर आहे पर्याय ए हैदराबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 21 जून. त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी मारोतराव कन्नमवार. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 16 प्रश्नांचं स्पष्टीकरण 16 प्रश्नांची रिव्हिजन पाहिलेली आहे. आता 16 पैकी तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून मला समजेल हा व्हिडिओ तुम्हाला कितपर्यंत समजलेला आहे. सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक आणि मित्रांशी शेअर करायचं आहे व चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला दररोजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूया पुढील भागात. तूर्तास थांबतो. धन्यवाद.